राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी सुधारित संच मान्यता नवीन निकष काय आहे महत्त्वाचे बदल महत्त्वाचे पत्रक. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, संच मान्यता सुधारित निकष हा शासनाने नवीन जी आर काढला आहे. त्या नवीन जी आरविषयी आपण या व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती पाहणार आहोत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे या संदर्भात दिनांक 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने शालेय क्रीडा व क्रीडा विभाग नवीन शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणते बदल आहेत त्याची प्रस्तावना बघा. केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार तयार करण्यात आलेले आहेत. सदर नियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू असतील. सदर नियमातील कलम 1 नुसार नजीकची शाळा म्हणजे नेबरहूड स्कूल मीन्स अ स्कूल इट इन्सेक्ट in respect of children in classes 1 to 5. A school shall be established as far as possible within a distance of 1 kilometer of the neighborhood and has a minimum of 20 children in the age group of 6 to 11 years available and willing for enrolling in that school and in the classes 6 to 8. A school shall be established as far as possible within a distance of 3 km of the neighborhood and which has not less than 20 children in class 5 of the feeding primary school taken together available and willing for enrollment in that school. राज्यातील वयवर्ष 6 ते 14च्या वयोगटातील जात, वर्ग, लिंग मर्यादा ओलांडून सर्व बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने उपरोक्त नियम तयार करण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये शालेय विभाग क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/8/2015 निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये दिनांक 8/1/2016, दिनांक 2/7/2016 आणि दिनांक 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तथापि सदर शासन निर्णयामध्ये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषांमध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्याकरता तत्कालिक अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी दिनांक 11/8/2020 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संच मान्यता निकषावर चर्चा केल्यानंतर दिनांक 7/7/2022च्या पत्रामध्ये संच मान्यता निकषाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत निकष विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत संदर्भाधीन शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात येत असून आता शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. बालकाच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील
विद्यार्थ्याच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पद मंजूर करणे इत्यादी बाबतचे पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत. म्हणजे शासनानं आता कोणकोणत्या वर्गात ज्या प्रमाणात विद्यार्थी राहतील त्या प्रमाणात शिक्षक किती राहतील अशा प्रकारचा हा 15 ऑक्टोबर रोजीचा शासन निर्णय आहे. त्यानुसार आता प्राथमिक शाळा, प्राथमिक व उच्च प्राथमिक म्हणजे वर्ग 1 ते 4 किंवा 1 ते 5 किंवा वर्ग 1 ते 7 किंवा वर्ग 1 ते 8 यासाठी लागू राहील. अनुक्रमांक, शाळेचा प्रकार, गट, शाळेतील इयत्तेचा गट, विद्यार्थी संख्येचा गट, देय शिक्षक पदसंख्या, देय पद मंजूर होणारी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या. 1. प्राथमिक शाळा आहे वर्ग 1 ते 4 किंवा 1 ते 5 किंवा वर्ग 1 ते 7 किंवा वर्ग 1 ते 8. आता सर्वप्रथम यामधला 1 ते 5चा गट, 1 ते 5 वर्ग 1 ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता. यामध्ये 1 ते 20च्या पटाच्या शाळाकरता किमान एक शिक्षक, तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करावी. हा 1 ते 20च्या पटसंख्या असणाऱ्या शाळांसाठी महत्त्वाचा बदल शासन निर्णयामध्ये झालेला आहे. म्हणजे 1 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये नियमित एक शिक्षक आणि दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 ते 60 विद्यार्थी संख्या असेल तर देय शिक्षक 2 आहे. देय पद मंजूर होणारी किमान आवश्यक 20 आणि पूर्वीच्या पदाला संरक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्या 20. 61 ते 90 याला 3 शिक्षक राहतील आणि देय पद मंजूर होणारी किमान आवश्यक संख्या नवीन निर्णयानुसार 76 आणि पूर्वीच्या संचमानुसार 61. 91 ते 30 4 शिक्षक, 91 ते 120 4 शिक्षक, नवीन पदासाठी 106 विद्यार्थी आणि पूर्वीच्या 4 शिक्षक पदासाठी 91 विद्यार्थी. 121 ते 150 5 शिक्षक, नवीन नियमानुसार 136 विद्यार्थी आणि जुन्या नियमानुसार 121 विद्यार्थी. 151 ते 180 6 शिक्षक, नवीन नियमाप्रमाणे 166 विद्यार्थी आणि जुन्या नियमाप्रमाणे 151 विद्यार्थी. 181 ते 210 7 शिक्षक, नवीन नियमाप्रमाणे 196 विद्यार्थी आणि जुन्या नियमाप्रमाणे 181 विद्यार्थी. याप्रमाणे 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RT निकषानुसार प्रति 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देय राहील. 211 ते 250 8 शिक्षक, जर नवीन नियम आहे त्यामध्ये 231 विद्यार्थी लागतील आणि जुन्या नियमाप्रमाणे 210 विद्यार्थी. 210 विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. अशा प्रकारे या 1 ते 5च्या शाळेकरता वरील निकषमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता यामध्ये कोणतीही एक इयत्ता असल्यास 10 ते 35 यासाठी एक शिक्षक आणि आवश्यक किमान संख्या एका इयत्ता असेल तर 10 विद्यार्थी आणि पूर्वीची जी संच मान्यता आहे त्याच्यानुसार सुद्धा 10 विद्यार्थी. 36 ते 70 विद्यार्थी याकरता किमान 2 शिक्षक, आवश्यक नवीन नियमानुसार 53 आणि जुन्या संच मान्यतेनुसार किमान 36 विद्यार्थी. 71 ते 105 विद्यार्थी याला 3 शिक्षक, नवीन नियमानुसार 88 विद्यार्थी आणि जुन्या संचमानुसार 71 विद्यार्थी आणि 105च्या पुढे जर पट असेल तर प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. तर अशा प्रकारचे हे नवीन बदल प्राथमिक शाळा 1 ते 5 किंवा 1 ते 7 किंवा 8 याकरता लागू राहतील. त्यानंतर 6 ते 8ची शाळा जर आहे तर कोणतेही 2 इयत्ता आहे 6वी किंवा 7वी तर 20 ते 70 विद्यार्थी आहे तर किमान 2 शिक्षक, नवीन बदलनुसार 20 आणि जुन्या बदलनुसार देखील 20. 71 ते 105 आहे तर 3 शिक्षक, नवीन निकषाप्रमाणे 88 विद्यार्थी आणि जुन्या निकषाप्रमाणे 71 विद्यार्थी. 105 विद्यार्थ्याच्या पुढे जर असेल तर प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. 3 इयत्ता आहेत म्हणजे 6वी 7वी 8वी अशा 3 इयत्ता असल्यास 20 ते 60पर्यंत 2 शिक्षक, किमान 20 विद्यार्थी, जुन्या नियमानुसार देखील 20 विद्यार्थी. 61 ते 105 आहे तर 3 शिक्षक, नवीन नियमामध्ये 78 विद्यार्थी आणि जुन्या संचमानुसार 61 विद्यार्थी.
106 ते 140 4 शिक्षक, 123 नवीन विद्यार्थ्यानुसार आणि 106 जुन्या नियमाप्रमाणे, 141 ते 175 5 शिक्षक, 158 विद्यार्थी नवीन नियमाप्रमाणे आणि 141 जुन्या नियमाप्रमाणे. 175च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. जे नवीन बदल आहेत ते आता सध्या लागू होणार आणि जर तिथं शिक्षक कार्यरत असतील तर हा जो रकाना दिलेला आहे, पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या, म्हणजे समजा एखाद्या शाळेवर 141 विद्यार्थी संख्या आहेत आणि 5 शिक्षक आहेत, तर जोपर्यंत तिथं 141 विद्यार्थी राहतील तोपर्यंत 5ही शिक्षक पदास तिथं मंजुरी राहील. आणि जर 141पेक्षा पट कमी आला तर तिथं 5वं पद हे अतिरिक्त होईल, असा त्याचा अर्थ आहे. 1.1 इयत्ता 1 ते 5वीच्या या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 15+1 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय राहील. म्हणजे आता नवीन नियमाप्रमाणे दुसऱ्या पदासाठी मान्यता जर पाहिजे असल्यास त्यासाठी विद्यार्थी संख्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 15+1 म्हणजे 16 विद्यार्थी हे नवीन पदासाठी आवश्यक राहतील. 1 ते 5वी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. जसं मी वर सांगितल्याप्रमाणे जर संरक्षित जे पद आहे त्यासाठी किमान जी विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ती विद्यार्थी संख्या जर कमी झाली तर सदर पद हे कमी होऊन जाईल. 1.3 इयत्ता 1 ते 5वीच्या गटातील 210पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदाची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील म्हणजे 210च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थी संख्येवर एक पद देय राहील. 6 ते 8 करता इयत्ता 6वी ते 8वी गटामध्ये RTच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे 17+1 18 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय राहील. इयत्ता 6 ते 8च्या गटामध्ये नव्याने मत मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद विद्यार्थी संख्या आवश्यक राहील. इयत्ता 1.6 6 ते 8वीच्या गटामध्ये मंजूर झालेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. म्हणजे किमान विद्यार्थी संख्या जी आहे पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी या संख्येमध्ये जी किमान मंजूर संख्या दिली आहे ती जर कमी झाली तर त्यापुढे दर्शवलेली जी शिक्षक संख्या आहे त्यातलं पद हे रद्द करण्यात येईल किंवा ती कमी होईल. 1.7 संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता 6वी ते 8वीच्या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयानुसार येणारा कार्यभार विचारात घ्यावा. आता अशा प्रकारे मुख्याध्यापक पदाकरता मुख्याध्यापक पद प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता 1 ते 4 किंवा 5 किंवा 1 ते 7 किंवा 1 ते 8. मुख्याध्यापक पदाकरता एक गट इयत्ता 1 ते 4 किंवा 5 150 पट संख्येचा निकष देण्यात आलेला आहे. देय पद 1 आणि पूर्वीच्या पदास मंजूर संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 135. मुख्याध्यापक 2 इयत्ता 1 ते 7वी किंवा 1 ते 8वी पटसंख्येचा निकष 150. देय पद 1 आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 135. म्हणजे एखाद्या शाळेवर 150पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे आणि ती जर 135पर्यंत आहे आणि तिथं मुख्याध्यापक पद कार्यरत आहे तर त्या पदाला संरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु 135च्या विद्यार्थी संख्येपेक्षा जर विद्यार्थी कमी झाले तर मात्र त्या पदाचं संरक्षण जे आहे ते कमी होईल आणि तिथलं मुख्याध्यापक पद हे अतिरिक्त होईल. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पटसंख्या असल्यास स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर होईल. म्हणजे जर एखाद्या शाळेत मुख्याध्यापक पद नसेल आणि तिथली पटसंख्या ही 150च्या वर गेली असेल किंवा किमान 150 जर असेल तर तिथं स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात येईल. माध्यमिक शाळा वर्ग गट 1 ते 5वी, गट 6 ते 8 किंवा गट 9 ते 10. माध्यमिक शाळा इयत्ता 1 ते 5वी किंवा 8वी किंवा 10वी 1 ते 5साठी इयत्ता 1 ते 5वी किंवा यापैकी कोणती इयत्ता
20 ते 30 विद्यार्थी, एक देय शिक्षक, देय पद मंजूर होणार किमान विद्यार्थी आवश्यक संख्या 20 आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 20. 31 ते 60, 2 शिक्षक, देय पद मंजूर 46 विद्यार्थी, पूर्वीच्या मंजूर पदास आरक्षण 31 विद्यार्थी. 61 ते 90, 3 शिक्षक, देय पद मंजूर आवश्यक विद्यार्थी संख्या 76 आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी 61 विद्यार्थी. 91 ते 20, 4 शिक्षक, 106 विद्यार्थी, 91 विद्यार्थी. 121 ते 150, 5 शिक्षक, 136 विद्यार्थी, 121 विद्यार्थी. 151 ते 180, 6 शिक्षक, 166 विद्यार्थी, पूर्वीच्या पदास संरक्षण 151 विद्यार्थी. 181 ते 210, 7 शिक्षक, 196 विद्यार्थी आणि संरक्षण देण्यासाठी 181 विद्यार्थी. म्हणजे ह्या उजवीकडील बाजू जी विद्यार्थी संख्या दिली आहे ते देय शिक्षक पदसंख्येसह संरक्षण देण्यासाठी किमान तेवढी विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. आणि मधामध्ये जी देय पद मंजूर होणे आवश्यक विद्यार्थी संख्या दिली आहे हे नवीन बदल या निर्णयामध्ये केलेले आहे. 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RT निकषानुसार प्रति शिक्षक 30 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. त्यानंतर 211 ते 250, 8 शिक्षक, 231 आणि 210 विद्यार्थी. 210 विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. कोणतेही एक इयत्ता असल्यास 20 ते 35 विद्यार्थी, एक शिक्षक, दोन्ही ठिकाणी 20-20 विद्यार्थी. 36 ते 70, 2 शिक्षक, नवीन बदल 53 विद्यार्थी, जुना निकष 36 विद्यार्थी. 71 ते 105, 3 शिक्षक, 88 विद्यार्थी आणि संरक्षण 71 विद्यार्थी. 105च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. 6वी ते 8वी कोणती 2 इयत्ता असल्यास 40 ते 70 विद्यार्थी, 2 शिक्षक, 40 विद्यार्थी, संरक्षण 40 विद्यार्थी, 2 पदाकरता. 71 ते 105, 3 शिक्षक, नवीन बदल 88 विद्यार्थी, जुन्या नियमाप्रमाणे 71 किंवा संरक्षण देण्यासाठी 71 विद्यार्थी. 105च्या पुढे असेल तर प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. 3ही इयत्ता असल्यास 60 ते 105, 3 शिक्षक मंजूर, 60 विद्यार्थी किमान आणि इथे दुसरीकडे पण 60 विद्यार्थी. 106 ते 140, 4 विद्यार्थी, 4 शिक्षक, 123 विद्यार्थी संख्या, नवीन बदल संरक्षणासाठी 106 विद्यार्थी. 141 ते 175, 5 शिक्षक, 158 नवीन मंजुरीसाठी आणि संरक्षणासाठी किमान 141 विद्यार्थी. 175च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. शाळेत कोणतीही एक इयत्ता असल्यास 20 ते 60 विद्यार्थी, एक पद, 20 विद्यार्थी, 20 विद्यार्थी. 61 ते 100, 2 शिक्षक, 81 विद्यार्थी, 61 विद्यार्थी. 101 ते 140, 3 शिक्षक, 121 विद्यार्थी नवीननुसार आणि 101 विद्यार्थी संरक्षण. 141 ते 180, 4 शिक्षक, 161 करता विद्यार्थी, 4 शिक्षकाकरता मंजूर आणि 141 संरक्षणाकरता. 181 ते 220, 5 शिक्षक, 201 विद्यार्थी, नवीन बदल आणि संरक्षणाकरता 181 विद्यार्थी. दोन्ही इयत्ता व प्रत्येक इयत्तेत किमान 20 विद्यार्थी असल्यास 40 ते 100 प्रत्येक इयत्तेत 40 ते 100पर्यंत जर संख्या आहे तर 3 शिक्षक, 40 विद्यार्थी आणि संरक्षणासाठी देखील 40 विद्यार्थी. तिन्ही इयत्तेत मात्र 20 विद्यार्थी किमान आवश्यक आहे. 9वी ते 10वी. 101 ते 140, 4 शिक्षक, 121 विद्यार्थी, संरक्षणाकरता 101 विद्यार्थी. 141 ते 180, 5 शिक्षक, 161 विद्यार्थी, नवीन बदल, 141 संरक्षणाकरता. 181 ते 220, 6 शिक्षक, 201 नवीन बदल विद्यार्थी आणि 181 संरक्षणाकरता किमान विद्यार्थी. आणि 221च्या पुढे प्रति 40 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. अशा प्रकारे उजव्या हाताकडील जी संख्या आहे ते किमान पदासाठी संरक्षण देण्याकरता विद्यार्थी संख्या आहे. त्या विद्यार्थी संख्येमध्ये जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर तेथील पद हे एक्सेस होते आणि ते पद पुन्हा नव्याने निर्माण करायचे असेल
तर मध्ये जी संख्या दिली आहे नवीन बदलाची तेवढे विद्यार्थी ते पद मंजूर होण्याकरता किमान तेवढी विद्यार्थी संख्या आवश्यक आहे. 3.1 इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे 15+1 म्हणजे 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. 3.2 विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. 3.3 इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीच्या गटात 210पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास देय पदाची गणना करताना 210 विद्यार्थ्यापर्यंत 7 शिक्षक व त्यानंतरचे 210 विद्यार्थी नंतरचे विद्यार्थी प्रति 40 विद्यार्थी संख्येवर पद देय होतील. 3.4 इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये RTच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे 17+1 म्हणजे 18 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. 3.5 इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये नव्याने पदे मंजूर होण्यासाठी तक्त्यात नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील. 3.6 विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. 3.7 इयत्ता 9वी ते 10वीच्या गटामध्ये 220पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास पुढील नवीन पद देय होण्यासाठी गटामध्ये आवश्यक असलेल्या 40 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे किमान 21 विद्यार्थी पुढील पद देय राहील. 3.8 संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता 6वी ते 8वीच्या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पद माध्यमिक शाळा. अनुक्रमांक, शाळा प्रकार, पद, विद्यार्थी संख्या, शिक्षक पदसंख्या, पदसंख्या. आता 1 ते 5 किंवा 10वी मुख्याध्यापक 150 विद्यार्थी संख्या. 2 इयत्ता 1 ते 5वी किंवा 12वी किंवा आणि इयत्ता 8वी ते 10वी किंवा इयत्ता 8वी ते 12वी. तर उपमुख्याध्यापक पद हे 31 शिक्षक पदसंख्या याच्यावर एक उपमुख्याध्यापक पद राहील. पर्यवेक्षक 16 ते 46 शिक्षक पदसंख्या असल्याकरता एक पद. पर्यवेक्षक 46 ते 60 शिक्षक पदसंख्या असल्यासाठी 2 पर्यवेक्षक. 61 शिक्षक पदसंख्येच्या पुढे 3 पर्यवेक्षक राहतील. उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे, परंतु त्यांच्या वेतन संरक्षण देण्यात यावे. 4.2 उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही दोन्ही पदे मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर शिक्षक अनुदानित, अंशतः अनुदानित, विनानुदानित यासह विचारात घेण्यात येतील. पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक पदावर मान्यताप्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्यांचे संस्थेअंतर्गत समायोजन होईल. समायोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील. विशेष शिक्षक माध्यमिक शाळा. शाळेचा प्रकार, विद्यार्थी संख्या, क्रीडा विशेष शिक्षक म्हणजे क्रीडा, विशेष शिक्षक कला संगीत, विशेष शिक्षक कार्यानुभव RCT आणि एकूण विशेष शिक्षक. 1ली ते 10वी करता 251 ते 500 विद्यार्थी असेल तर एक पद आणि कला आणि कार्यानुभव निरंक. 501 ते 750 विद्यार्थी संख्या असतील तर कला 1, कार्यानुभव 1, क्रीडा शिक्षक 1 असे एकूण 3 पदं. 750च्या पुढे ते 1000 विद्यार्थी असतील तर क्रीडा शिक्षक 2, कला शिक्षक 1 आणि कार्यानुभव शिक्षक 1 असे एकूण 4 पदं. 1000 ते 1250 विद्यार्थी असल्यास क्रीडा शिक्षक 2, कला शिक्षक 2, कार्यानुभव शिक्षक 1 असे 5 पदं. 1250 ते 1500 विद्यार्थी असल्यास क्रीडा शिक्षक 3, कला शिक्षक 2, कार्यानुभव शिक्षक 1 असे 6 पदं. आणि 1500च्या पुढे जर विद्यार्थी आहे तर क्रीडा शिक्षक 3, कला शिक्षक 2 आणि कार्यानुभव शिक्षक 2 एकूण 7 पदं. हेच जर इयत्ता 8वी ते 10वी करता 151 ते 500 विद्यार्थी असेल तर क्रीडा शिक्षक 1, कला आणि कार्यानुभव निरंक. 501 ते 750 विद्यार्थी संख्येकरता
क्रीडा 1, कला 1, कार्यानुभव 1, 3 पद. 751 ते 1000 विद्यार्थ्यांकरता 2 क्रीडा, 1 कला, 1 कार्यानुभव, 4 पदे. 1000 ते 1250 विद्यार्थी संख्येकरता 2 क्रीडा, 2 कला, 1 कार्यानुभव, 5 पदे. 251 विद्यार्थी ते 1500 विद्यार्थ्यांकरता 3 क्रीडा शिक्षक, 2 कला शिक्षक आणि 1 कार्यानुभव, 6 पदे. आणि 1500च्या पुढे जर विद्यार्थी असतील तर क्रीडा शिक्षक 3, कला शिक्षक 2 आणि कार्यानुभव शिक्षक 2 असे एकूण 7 पदे. शारीरिक शिक्षण या विषयाकरता शिक्षक नियुक्त करताना पूर्णवेळ शिक्षकाच्या किमान 50% शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार आवश्यक आहे व अशा नियुक्त होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्याच्या पदवी स्तरावरील अध्यापनाच्या विषयाचा राहील. कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता 6वीच्या पासून पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील. नियुक्त करण्यात येणारा शिक्षक 9वी ते 10वीच्या गटातील असेल. 5.2 कला शिक्षक, संगीत शिक्षक, कार्यानुभव शिक्षक इत्यादी विषय शिक्षकाच्या नियुक्तीसाठी त्या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार येईल. त्यावेळी सदर पदावर नियुक्ती करता येईल. कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता 6वी पासून पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील. नियुक्त करण्यात येणारा शिक्षक हा इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील असेल. 5.3 उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार ज्या शाळांना कायम कार्यभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाहीत अशा शाळांमध्ये नजीकच्या शाळेतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून देण्यात येतील. 5.4 जिल्हा परिषद शाळेतील विशेष शिक्षकाच्या अनुषंगाने गट स्तरावर 2 CWSN चिल्ड्रन विथ स्पेशल नीड शिक्षक व केंद्र स्तरावर 1 क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. 5.5 उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद अनुदेय होणारी विशेष शिक्षकाची पदे राज्याच्या एकूण पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर केली जातील. 6.1 ते 20 पटसंख्या 1 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळाकरता संच मान्यता. 6.1 संच मान्यताकरता 1 ते 20 पटाकरता प्रथम एकच पद मान्य करावे. त्यामध्ये सर्वप्रथम 11 ते 20 पटाकरता किमान 1 शिक्षक नियमित व तदनंतर दुसऱ्या पदावर सेवांत शिक्षकाची आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी. 6.2 1 ते 10 पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे 1 सेवांत शिक्षक देण्यात यावा किंवा आणि सेवांत शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा. 7 सर्वसाधारण. 7.1 सरळ प्रणालीवर केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेले दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थी संख्या संच मान्यता पद मंजूर करण्याकरता विचारात घेतले जाईल. विद्यार्थी संख्येची माहिती शाळांनी 16 ऑगस्ट व शिक्षणाधिकारी व तत्सम सक्षम अधिकारी यांनी 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील. संकेतस्थळावर संच मान्यतेची कारवाई पूर्ण करून शिक्षणाधिकारी संच मान्यता विद्यार्थी शाळांना 15 ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि 15 नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे समायोजन पूर्ण करण्यात येईल. 7.2 शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षकपदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेत वर्गखोल्यांची संख्या आवश्यक आहे. म्हणजे 7.1 मध्ये ज्याप्रमाणे सांगितले आहे की सरळ प्रणालीमध्ये जेवढे विद्यार्थी हे आधार क्रमांक आपण प्रमाणित करतो आणि त्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत त्याच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार तुमची संच मान्यता मंजूर होणार आहे. जर विद्यार्थ्यांना आधार क्रमांक नसेल तर सदर विद्यार्थी संच मान्यतेशिवाय ग्राह्य धरले जाणार नाही. त्यानंतर जर समजा तुमच्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या प्रमाणात वर्गखोल्या ह्या उपलब्ध असणं आवश्यक आहे. जर नसतील तर शाळेसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. 7.3 बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2009 मधील भाग 3 कलम 4.6 नुसार इयत्ता 1 ते 5वी मध्ये शिकणाऱ्या बालकाच्या वस्ती नजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व 6 ते 11 वर्ष वयोगटातील किमान 20 बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल. 7.4 इयत्ता 6वी ते 8वी मध्ये शिकणाऱ्या बालकाच्या वस्ती नजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व 5वी मध्ये किमान 20 बालके उपलब्ध असतील तेथे शाळा स्थापन केली जाईल. 7.5 तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळामध्ये इयत्ता 1 ते 5वी 6वी ते 8वी 9वी ते 10वी शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही. 8 शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती व नियमावली 1981 मधील तरतुदी आणि त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले प्रचलित नियम कायम राहतील. 9 सदर शासन निर्णयानुसार संच मान्यता 2024-25 पासून संच मान्यता करण्यात याव्यात.
10. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 2024 0315 172 916 0621 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वाचावा. अशा प्रकारे हा नवीन शासन निर्णय अंमलात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कला कार्यान्वित क्रीडा शिक्षक हे मंजूर करण्यात येणार आहेत. धन्यवाद.